शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आता मस्तपैकी आता बघा मी सकाळी पहिल्यांदा तर पिण्यासाठी पाणी घेतलं तापवून आणि दुधाची गाडी पण आलेली, दूध पण तापवून घेतलेलं आणि निम्म दूध इकडे मी बाजूला ठेवलंय मुलांच्यासाठी आणि निम्म दूध तापवून घेतलं मस्तपैकी आणि पाण्याची बॉटल पण भरली गरम गरम पाण्याची आणि मला पण घेतलं इकडं ग्लासात पाणी. सकाळचं मस्त चहा पिण्याच्या आधी भरपूर असं पाणी पिऊन घेतलं आणि मस्तपैकी आता ज्यूस बनवायचा होता केळ्याचा, तर ज्यूस पण बनवून घेतला असा आणि त्यात बूस्ट, केळं आणि ओट्स टाकून असं बारीक करून घेतलं पहिल्यांदा, नंतर दूध ओतलं. तोपर्यंत दूध पण आपलं चांगलं इकडं गार होतं या. तर मस्तपैकी आता असा ज्यूस बनवून घेतला आणि मला बनवायची होती सकाळी सुकी भाजी अंड्याची. तर त्यासाठी कांदा चिरून घेतला. आता मस्त आता मी बाहेर आता गेली नाही पहिल्यांदा सकाळी वातावरणात, तर भाज्या असं म्हणजे बनवून घ्यावं. आज जरा खूपच उशीर झालेला आणि कांदा टाकून जिऱ्याची फोडणी दिली आणि मस्तपैकी अंड्याचा भगरा करून घेतला आणि खरपूस असा झाकून ठेवला, डिशनं लगेच काढला नाही असा. तर खूप छान अशी अंड्याची भाजी लागते आणि पापड पण 2 तळून घेतलं सकाळीच आणि मुलांनी असं प्यायला दिलं. तर खूप छान सकाळी हलकाचा नाश्ता मुलांच्यासाठी आणि मला बनवायचं तरी इकडे चहा. तर निम्मी अर्धी कामे पण माझी झाली सगळी आणि चहा पण बनवून आता घेते. तर चहात आता आलं खिसून 2 वेलदोडे टाकलं आणि लवंगा 2 टाकल्या मस्तपैकी आणि चहा चांगला उकळून दिला. नंतर मग पावडर टाकली शेवटी मग आणि दुधाला चांगली उकळी फुटून चांगलं तापवून घेतलं मस्तपैकी. आता दूध पण तापले आता, तर चहात आता ओतून घेतलं. तर खूप छान असा चहा उकळून घेतला आणि लहानपणीची आठवण तुम्हाला कोण असं फुलपात्रामध्ये चहा घेत होतं, मी तर अजूनच घेते. तर कांदा पण इकडे आता शिजतोय, आता भाजतोय. तर मला दुसरा नाश्ता बनवायचा आहे त्यासाठी आणि पिण्याचं पाणी पण तापलं. तर आता शेवाळ्या आधी भाजून घेतल्या बिना तेलाच्या, शेंगदाणा पण भाजून घेतला ना, अशा पटपट अशा शेवाळ्याचा नाश्ता बनवून घेतला आता. तर आता झाकून ठेवते त्या शेवाळ्या पण, भरपूर अशी कोथिंबीर टाकली. चला तर मग आता बाहेर जाऊया आता वातावरणात आता. तर सकाळी म्हटलं आता पहिल्यांदा आता किचन मध्येच जावावं, मस्तपैकी आता स्वयंपाक आता बनवून घ्यावं छान पैकी आणि मग नंतर मग आता बाहेर आता जावावं. तोपर्यंत ऊन पण चांगलं पडतं या, बाहेर जाऊ पण वाटत होतं, थंडी खूप वाजत होती त्याच्यामुळं आणि दिवस पण काही उगवून आलेला नव्हता. तर मस्तपैकी आता अशी फिरत बसले आता. तर स्वयंपाक पण सगळा बनवून घेतला आणि पुन्हा एकदा गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तर खूप छान असं बाहेरचं वातावरण झालेलं होतं आणि ऊन पण पडलेलं थोडं पडायला लागलेलं आणि इकडं कावळ्यांचा सगळा काव त्यासनी काय वाटलं काय मी खायलाच काहीतरी घेऊन आले, त्याच्यामुळे ते कावळं असं ह्या झाडात आता कावळं राहते ते, त्याच्यामुळे ते मला तर वाटते त्या कावळ्याची माहितीच असणार आहे. त्या कावळ्यांची घरच असते ती इथं, उंची झाड आहे ती, त्याच्यामुळे ते कावळं घरटी करून इथं राहते ती अशी. तर मस्तपैकी जास्वंदीची फुलं सकाळी बरेच उशीर असं फिरत बसलेली, का तर माझा स्वयंपाक पण निम्मा अर्धा झालेला आणि ऊन पण पडलेलं. तर म्हटलं थोडा आता उन्हात आता फिरावा, थंडी घालवावी सगळी, म्हणजे घरात गेले की गार लागते, त्याच्यामुळं फरशा तरी लय खूपच अशा या थंडीमुळं गार लागते त्या. तर ऊन पडलं आणि जरा उन्हात फिरलं म्हणजे बरं वाटतं. आणि हे आता आमचा आंबा, आता या आंब्याला आता कवळी पानं पण आले, ते मस्तच खूप छान अशी आणि हात पण लावू वाटत नव्हता, का तर पानं ती अशी फाटतेली खालीच पडतेली त्याच्यामुळं. आणि हा आंबा बघा आता गेल्या वर्षी लावलेला आहे, खूप उंची झालेला आहे आणि गोड आंबा आहे. आणि आंब्याचं पान जर असं तोडून घेतलं आणि त्याचा जर वास घेतला तर असं वाटतं काय आपण काय हातात आंबाच घेतलाय, इतका भारी तो आंबा आहे. तर मस्त जसे आता आमची आता इकडे सुपारीचं झाड आहे बघा, ही सुपारी अशीच टाकलेली होती आणि ती उगवून आलेली. तर 2 वर्ष झाली असतील या सुपारीच्या झाडाला. तर एवढं आता उंची झाले सुपारीचं झाड. सुपारीची झाड असते ती खूप उंची अशी गेलेली असते ती, मग नंतर त्याला मग सुपारी येते त्या. तर आता चांगलं तर वाढीस लागलेलं आहे सुपारीचं झाड आता आणि त्याला पाणी पण आता आम्ही भरपूर असं देतो, का तर तिथं नळ असल्यामुळं ते पाणी त्याला सतत नेहमी असतंच त्या सुपारीच्या झाडाला.
त्याच्यामुळे ते हिरवंगार असं कायम दिसतं. आणि इकडे भरपूर असं ऊन पण पडलेलं आहे, तुम्हाला दिसते असं माग आता किती ऊन पडलेलं आहे त्याच्या. तर आता म्हटलं चला किचन मध्ये आता जावं व्हायचं आता. तर म्हटलं जाता जाता एक आता वांग्याचं आपलं वांग आले झाडाला, आणि ही वांग वेगळ्या प्रकारचं वांग आहे, अशी देशी वांग नाही. तर स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि किचन पण सगळा पुसून घेतलाय, त्याच्यामुळे मी खुश आहे. तर आता काय मला किचन मधले काही कामं नाहीत येतात, त्याच्यामुळे जिकडे तिकडे फिरत मी अशी व्हिडिओ काढत बसलेली. तर आणि झाड लोट सगळी करून घेतलेली होती, काम काय तशी नव्हतीच. तर मस्तपैकी आता आवरते आता बाकीचे काम काही राहिलेले येते ती. तर चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आवडल्यास असं लाईक करत जावा आणि सबस्क्राईब पण करत जावा आणि कमेंट पण करत जावा, कोणी कोणी व्हिडिओ केले ते, असं म्हणजे मला समजेल की छान वाटतं असं की कमेंट केल्यावर ना. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओ.